नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आज तुमच्यासमोर याचं फार महत्त्वाचं कारण असं आहे की 6 जून 2025ला जे नवीन आयुक्त आलेले आहेत नवल किशोर राम साहेबांनी यांनी माझ्या मते पहिलंच एक असं परिपत्रक काढलेलं आहे ज्याला आम्ही नाव दिले एक ऐतिहासिक परिपत्रक। त्याच्यामध्ये नागरिकांच्या हक्कावर सुद्धा गदा येते आहे असं बऱ्याच जणांचं बोललं जात आहे। तर नक्की हे काय परिपत्रक आहे तेही मी तुम्हाला स्क्रीनवर इथे दाखवतच आहे आणि त्याचबरोबर त्याचे रिएक्शन काय पुढे होऊ शकतील आणि ते कितपत बरोबर आहे कितपत चुकीचं आहे याच्याबद्दलही आपण काही न्यायाशी काम करणारी जी लोक आहेत त्यांनाही विचारणार आहोत। म्हणजे वकील वगैरे असतील, ते काही RTI अधिकारी आहेत त्यांनाही आपण विचारून आलेलो आहोत आणि त्या सर्वांच्या बरोबरच दोन्ही बाजू म्हणजे ते परिपत्रकामध्ये 2 नागरिक जे ओंकार कदम आणि अक्षय कांबळे साहेब आहेत यांना महानगरपालिकेत येण्यापासून बॅन केलेला आहे, बंदी केलेली आहे, प्रतिबंधित केलेला आहे। तर हा तो मुद्दा आहे। तर त्यांचंही काय मत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि शेवटी नागरिकांचं मत सगळ्यांच्या वर आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी। म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं की 6 तारखेला हे परिपत्रक हे देण्यात आलेले आहे, पाठवण्यात आलेले आहे। ह्या परिपत्रकामध्ये काही सामान्य नागरिक म्हणून आम्हाला काही त्रुटी दिसतात। एक म्हणजे इथे कुठेही महानगरपालिकेचं जे काही त्यांचं लेटरहेड असतं किंवा वर त्यांचं चिन्ह असतं, म्हणजे घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज असं ते महानगरपालिकेचं लोगो आहे असं आपण म्हणूया, तर ते इथे कुठे दिसत नाही आहे। तरी पण फार महत्त्वाचं हे परिपत्रक आहे। याचं कारण असं आहे की खाली जी आहे ती नवीन जे आयुक्त जॉईन झालेले आहेत, नुकतेच जॉईन झाले, या महिन्याच्या सुरुवातीला जॉईन झालेले आहेत नवल किशोर राम साहेब, तर यांची सही मात्र आहे। आणि खाली प्रत जे आहे ते 2 ठिकाणी त्यांनी दिलेले आहे, माननीय पोलीस आयुक्त पुणे। खालचं दुसरं जे आहे ना ते सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी। आता संबंधित अधिकारी आणि कर्मचारी फक्त विभागाचे आहेत का पूर्ण महानगरपालिकेचे आहेत का पूर्ण पुण्यातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत याचा कुठेही इथं संबंध दिसत नाही आहे। कारण का, हे जर वर बघितलं तर हे महापालिका आयुक्त कार्यालय पुणे महानगरपालिका जावक क्रमांक आरोग्य विभाग इथे दिसते की हे आरोग्य विभागाकडनं काढलेलं परिपत्रक आहे। 5357 हे त्याचं जावक क्रमांक म्हणजे आउटवर्ड नंबर आहे। तर हे मी एवढं सगळं डिटेल यासाठी सांगतो की आपल्याला इथनं पुढे सगळे हे असे परिपत्रक जे आहेत ते आपल्याला समजून घेऊन, कारण का याचा परिणाम नागरिकांवर राहणार आहे, तर समजून घेऊन आपण त्याच्यापुढे रिॲक्ट व्हायचं आहे। तर हे असं परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की याचा मूळ उद्देश असा आहे की त्यांनी 2 नावं जी सांगितली, ओंकार कदम आणि श्री अक्षय कांबळे साहेब यांना इथं खाली मी जसं आहे तसंच वाचतो, वर नमूद केलेल्या व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिबंध करून त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून योग्य ती कारवाई करावी असं हे जे काही सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांना याचे निर्देश दिलेले आहेत। आणि वर जे म्हटलेलं आहे की अशा म्हणजे त्यांनी त्यांच्यावर काही आरोपी केलेले आहेत तेही मी तुमच्यापुढे वाचणार आहे। पण मी हे परिपत्रकाचा मेन काय आहे तर ही जी 2 लोक आहेत तर या लोकांना प्रशासनाकडील अधिकारी कर्मचारी यांचा वेळ वाया जाऊन नागरिकांना नागरी सेवा देण्यात अडचण निर्माण होत आहेत असं त्या परिपत्रकात म्हणलेलं आहे। या 2 माणसांमुळे उपरोक्त सर्व बाबींचा गांभीर्याने आणि तथ्य लक्षात घेता प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून खालील नमूद व्यक्ती व सदर घटनेत सहभागी अज्ञात व्यक्ती यांना पुणे महानगरपालिका मुख्यालय तसेच महानगरपालिकेच्या अन्य कार्यालयामध्ये पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ प्रवेशबंदी करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता मी हे परिपत्रक एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा वाचलेलं आहे। मला जेवढं माहीत आहे संविधान किंवा जेवढे नियम माहीत आहेत त्याप्रमाणे हे नागरिकांचा जो प्राथमिक स्वातंत्र्य आहे त्यांना जे त्यांचा आणि त्यांना जो अधिकार आहे की महानगरपालिका ही जी नागरिकांसाठी स्थापन झालेली एक म्हणजे यंत्रणा आहे
आणि ऑफिसेस आहेत तिथे कुठल्याही नागरिकाला बंधन करणं माझ्या दृष्टीनं संविधानाला धरून नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि माझा हा नागरिकांकडचा अनुभव सुद्धा आहे. असं कुणालाही तुम्ही प्रतिबंधित करू शकत नाही. तर आता हे सगळं परिपत्रक तुमच्या समोर आहे. तर त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे परिपत्रक ज्यांना देण्यात आलेलं आहे, ज्यांच्यावर हे बंधन घालण्यात आलेलं आहे, त्यांचा याच्यावरचं काय रिॲक्शन आहे ते सुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पण हे परिपत्रक ओमकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यासाठी असल्यामुळं त्यांचं ह्याच्यावरचं रिॲक्शन ह्यांना नोटीसच समजायचं, म्हणजे ही परिपत्रक हेच नोटीस असं मी समजून चालतोय. आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे. ॲडव्होकेट जे आहेत वाजेद खान यांच्या मार्फत त्यांनी एक नोटीस पाठवलेली आहे. ती नोटीस सुद्धा मी तुम्हाला इथे सगळं दाखवणार आहे. तर त्याच्या विरोधात इथे वाजेद खाननं जे नोटीस पाठवलेली आहे आयुक्ताला किंवा महानगरपालिकेला, त्याचं असं आहे की ते 10 तारखेला पाठवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 कायदा कलम 80 अन्वये नोटीस. खाली लिहिलेलं RPAD म्हणजे पत्रानं सुद्धा पाठवलं आहे आणि बाय हँड सुद्धा त्यांनी डिलिव्हरी केली असावी. यांनी इथं दिलेलं आहे की प्रति माननीय नवल किशोर यांना त्यांनी उद्देशून दिले, म्हणजे महापालिका आयुक्त जसं मी म्हणलं तुम्हाला. त्याच्यामध्ये खाली त्यांनी साधारणतः त्यांचे 11 पॉईंट आहेत आणि ते तुम्ही सर्वांनी वाचायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिले 2-3 जे आहेत मुद्दे त्यांचे, त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की हे परिपत्रक गैरकायदेशीर आहे असा त्याच्यामध्ये शाब्दिक उल्लेख आहे. घटनेच्या कलम 21, मित्रांनो हे कलम आपल्याला सामान्य नागरिकांना माहीत नसतात, त्यामुळेच हे वकील साहेब काय म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे. हे गैरकायदेशीर आहे असं या वकिलांचं म्हणणं आहे आणि राज्यघटनेच्या कलम 21 चे उल्लंघन आहे. त्यांनी तिसऱ्या पॉईंटमध्ये असं लिहिलं की सदर नोटीस माझे पक्षकारांचे पूर्ण नाव नाही, पत्ता नाही, म्हणजे पत्रकार म्हणजे ओमकार कदम एवढंच म्हटलंय. ओमकार कदम नावाचे पुण्यामध्ये खूप लोक असतील, तर हे कुणाला लागू आहे हे सुद्धा इथे क्लिअर कळत नाही आहे आणि त्याच्यावर पत्ताही नसल्यामुळं हे परिपत्रक त्यांनाच लागू होईल असंही नाही, असं त्यांचा एकंदर त्याच्यामध्ये अर्थ दिसतोय. चौथं असं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की हे 17 तारखेच्या घटनेवरनं हे परिपत्रक काढण्यात आले. 17 फेब्रुवारीला काही घटना घडलेल्या आहेत जे व्हिडिओ सुद्धा मीडियामध्ये आहेत. तर हे 17 फेब्रुवारी 2025ला झालेल्या घटनेवर हे सगळं परिपत्रक आणि त्या परिपत्रकाचं उत्तर इथे वकिलांना दिलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे की 17/2 रोजी या घटना घडलेली आहे असं परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. तर वकिलाचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत कायदा न्यायालय माझ्या पक्षकारांना शिक्षा देत नाही तोपर्यंत घटना घडली असे हे आपले म्हणणे चुकीचे आहे. म्हणजे जे 17 तारखेला जे काय तिथं इव्हेंट झालाय, घटना झालेली आहे, त्याला कुठल्या परिपत्रकामध्ये न्यायिक ह्याच्यामध्ये घटना घडली असं म्हणता येत नाही, घटना घडली असं नाही म्हणता येत असं ह्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर 5वी जी आहे ती फार महत्वाची आहे, असे की लैंगिक अत्याचार. मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळेल पूर्ण की म्हणजे जे ओमकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यावर काय आरोप झालेत हे सुद्धा साईड बाय साईड तुम्हाला कळणार आहे. तर यांच्यावर लैंगिक अत्याचार समिती यांनी कुठेही लैंगिक अत्याचार समिती एक स्थापन झालेली आहे, ते महानगरमध्ये परिपत्रकामध्ये म्हणलेलं आहे. त्यांनी ते कुठेही ओमकार कदम आणि अक्षय कांबळे यांना बाजू मांडण्याची कोणतीही संधी दिलेली नाही. मित्रांनो इथे सामान्य नागरिक म्हणून मला एवढं माहिती आहे की एखाद्यानं जरी खून केला असेल तर तो खून त्यांनी का केला, त्याच्यामागचं मोटिव्ह काय आहे किंवा त्याचं काय म्हणणं आहे, ज्या आरोपीचं ज्याचं म्हणणं आहे ते त्याला मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि तो मांडल्याशिवाय त्याला कुठलीही शिक्षा करता येत नाही असं एक सामान्य नागरिक म्हणून आमचा समज आहे. पुढे आपण जाणार आहोत की 6वं जे त्यांचं आहे की पक्षकारांनी म्हणजे पक्षकार म्हणजे आता इथं समजून घ्या, हे वकील म्हणतात आणि त्यांचं ते मी वाचून लागतो. पक्षकार म्हणजे ओमकार कदम आणि अक्षय कांबळे, इथनं पुढे मी पक्षकार म्हणणार. पक्षकारांनी कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही, कुठलेही दबावतंत्र, धमक्या, शिवीगाळ, अरेरावी व गुन्हेगारी वर्तन केलेले नाही. मित्रांनो इथं मी तुम्हाला TV10 म्हणून एक गोष्ट सांगतो की जसं
जे महानगरपालिकेनं त्यांच्याकडचे CCTV आउट केलेले आहेत, काही मीडियांना दिलेले आहेत आणि ते मीडियामध्ये ते आता सगळ्यांना दिसतात. तर तसंच ओमकार कदम किंवा जे पक्षकार आहेत त्यांच्या बाजूचा व्हिडिओ, त्यांनी जो व्हिडिओ काढला असं यांच्यावर इथं आरोप केलेला आहे. तर त्यांचे व्हिडिओ कुठेही अजून कुठल्याही मीडियावर आलेले नाही, पण TV10ला ते मिळालेले आहेत आणि TV10 ते 100% त्यांच्या परवानगीनं, म्हणजे पक्षकारांच्या परवानगीनं, ओमकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्या परवानगीनं आम्ही ते आमच्या दोन्हीपैकी कुठल्या तर चॅनलवर टाकणार आहे. शक्यतो ते TV10 अनकटवर असतील एवढं माझं आजचं प्रॉमिस आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं. तर हे त्यांनी जे शिवीगाळ केली ते त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आलं असणार पक्षकारांच्या, तर तिथे ते कुठे दिसत नाही. त्यानंतर कुठल्याही महिला कर्मचारी, मित्रांनो हे स्वर आहे, कुठल्या महिला कर्मचारी यांना असुरक्षिततेची भावना घडली आहे, या महिलांचे नाव या परिपत्रकामध्ये कुठेही दिलेलं नाही आहे किंवा कुठल्याही मीडियामध्ये सुद्धा ते सांगत नाहीत मीडियाकडनं. तर म्हणजे हे महानगरपालिकेने कुठल्या मीडियाला सुद्धा दिलेलं नाहीये, तर ते नाव द्यावं असं यांनी इथं मागणी केली. त्यानंतर त्यांनी म्हणजे पक्षकारांनी कुठल्याही लोकसेवकाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही असं यांनी इथं जाहीरपणे सांगितलेलं आहे. 9 जे आहे ते महानगरपालिकेच्या व्हिडिओ चित्रीकरांच्या बाबतीत, तर व्हिडिओ चित्रीकरणाचा कायद्याने सर्व नागरिकांना अधिकार आहे आणि फक्त ते डिफेन्स, राष्ट्रीय डिफेन्स जे असतोय की सैन्य असू दे किंवा एअरफोर्स असू दे किंवा नेव्ही असू दे, इथे फक्त व्हिडिओ शूटिंग करता येत नाही, बाकी सर्व ठिकाणी करता येतं. आणि जिथं करता येत असेल त्या डिपार्टमेंटला वाटत असेल तिथं त्यांनी बोर्ड लावणे फार गरजेचं आहे. तर त्यांनी इथं सांगितलं की माझ्या पक्षकारांनी कुठलीही असं चित्रीकरण केले नाही, कुठलाही असा नियम तोडलेला नाहीये. त्यानंतर महिला लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा 2013, परत इथे काय झालेलं आहे 2013च्या कुठल्याही कायद्याचे उल्लंघन माझ्या पक्षकारांनी केलेलं नाहीये, याचा खुलासा दिलेला नाही असं त्यांच्या विरोधात कुठलीही छेडछाड अगर पोलीस तक्रार, मित्रांनो इथे कुठली त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार नाही, ही पोलीस तक्रार असते. महिलाला लैंगिक छळ केलं तर त्याच्यावर पोलीस तक्रार होती, अशी कुठल्या प्रकारची पोलीस तक्रार सुद्धा नाही. तर मित्रांनो हे दिलेलं आणि शेवटचं ते त्यांचं आहे की माझे पक्षकार हे पुणे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करू नये लावलेली बंदी नोटीस मिळाल्यापासून, हा शेवटचं त्यांना नगरपालिकेला किंवा आयुक्तांना दिलेलं आहे की 24 तासाच्या आत माफी मागून त्यांच्यावरची ही बंदी काढून टाकावी. 24 तासाच्या आत. मित्रांनो 10 तारखेला हे झालेलं आहे आणि आज आहे तारीख 15, तर 24 तास झालेले अजून कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाहीये. आता याच्यावर हे काय करतात हा विषय वेगळा, पण हे गैरकायदेशीर नोटीस ताबडतोब मागं घ्यावी आणि तसं नसतं केल्या नाही तर म्हणजे हे पक्षकार हे दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात योग्य ते प्रकरण दाखल करावे लागेल, सबब वरील नोटीस त्यांनी दिलेला आहे. नाहीतर आम्ही याची दिवाणी न्यायाधीश पुणे इथे ते प्रकरण दाखल करतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो हे मी तुम्हाला 2 गोष्टी तुम्हाला सांगितलेलं, एक परिपत्रक आहे महानगरपालिकेचं आणि त्याला उत्तर दिलेलं, पक्षकारांनी उत्तर दिलेलं हे नोटीस आहेत. तर हे तुम्ही बघा आणि याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, याच्यामध्ये कोण किती बरोबर आहे, किती न्यायिक आहे, तुमचा काय अनुभव आहे. मला याच्यामध्ये वकिलांचे पुण्यातले वकील जे आहेत ते पुढे यायला पाहिजे, कारण का ह्या निकालाचा खूप सगळ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे TV10 सुद्धा हे याच्यामध्ये अतिशय इंटरेस्ट घेतलेला आहे. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. मी मिलिंद जाधव, TV10.